ठीक आहे, बघा सेकंड चॅप्टरला आपण स्टार्ट करूया. आता आपण आतापर्यंत आपण फर्स्ट चॅप्टर पाहिलेला आहे. ठीक आहे, सो लिहा सेकंड चॅप्टर लिहा. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप्स लिहा. फर्स्ट हेडिंग द्या इंट्रोडक्शन लिहा. इंट्रोडक्शन मध्ये लिहा फर्स्ट पॉइंट लिहा. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप means the total quantity and the way in which a crop requires water from the time it is sowing to the time it is harvested. Water requirement of crop means the total quantity and the way in which a crop requires water from the time it is sowing किंवा from the time it is sown असं म्हणा, from the time it is sown to the time it is harvested. Next point लिहा. Next point, different crop requires किंवा different crop will have different water requirements. Different crops will have different water requirements, and the same crop also have different water requirement at different places of the same country depending upon आहे climatic conditions. त्यानंतर type of soil आहे. त्यानंतर useful rainfall and method of cultivation. बघा हे पॉइंट्स आपल्याला असं सांगतायत की वॉटरची रिक्वायरमेंट का आहे. ठीक आहे, किती आहे आणि का आहे. ठीक आहे, बघा आपण पहिल्यांदा चेक करूया इथं. ठीक आहे, काय लिहिले ते बघा आपण इथे. ओके, बघा वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप याचा अर्थ सिम्पली असा आहे की क्रॉपला किती अमाऊंट ऑफ वॉटर लागेल फ्रॉम इट इज सोन टू द टाइम इट इज हार्वेस्टिंग. याचा अर्थ आहे पेरणी ते कापणीपर्यंतचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये क्रॉपला किती अमाऊंट ऑफ वॉटर लागेल. ठीक आहे, दॅट इज हाऊ मच क्वांटिटी ऑफ वॉटर इज गेटिंग रिक्वायर्ड बाय द क्रॉप अँड द वे इन विच इट इज रिक्वायर्ड. पुढे लिहिले आपण त्याच्या अँड द वे इन विच इट इज रिक्वायर्ड टू अटेन द क्रॉप टू इट्स फुल मॅच्युरिटी. ठीक आहे, क्रॉप फुल मॅच्युरिटी होईपर्यंत, याचा अर्थ पेरणी टू कापणीपर्यंतचा पिरियड, या पिरियडमध्ये क्रॉपला टोटल किती अमाऊंट ऑफ वॉटर लागेल आणि ते कशा पद्धतीने फील्डवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे, हे काय आहे. दॅट इज नथिंग बट वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप. याचा अर्थ तुम्ही याला असं समजू शकता की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक समजा एक क्रॉप आहे. ठीक आहे, त्या क्रॉपचे समजा बी आपण पेरले फॉर एक्झाम्पल ॲट टाइम समजा t=0 ला आपण काय केलं, त्या क्रॉपचं बी जे आहे ते पेरलं फॉर एक्झाम्पल. आता मला सांगा जसं पेरणी कराल, ठीक आहे, त्या लगेच तर पाणी आपण अप्लाय करत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, जनरली नेक्स्ट डेला किंवा त्याच्या नेक्स्ट डेला ठीक आहे आपण काय करतो, वॉटरिंग जे आहे ते करत असतो. ठीक आहे, पण लेटेस्ट
ॲझ्युम करा की ज्या दिवशी पेरलं आपण त्या दिवशी काय केलं, फॉर एक्झाम्पल आपण पाणी सप्लाय केलं फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आता जसं वॉटर तुम्ही अप्लाय केलं तसं प्लांट जो आहे तो ग्रो करायला काय करेल, स्टार्ट करेल, ठीक आहे. ज्यावेळी तो फुल मॅच्युरिटी गेन करेल, ठीक आहे, समजा टाइम जो आहे तो टी इज इक्वल टू किती आहे, टी. या टाइम टी ला क्रॉप जो आहे तो फुल मॅच्युरिटी गेन करतो, लक्षात घ्या. यावेळी आपण काय करू, त्याचं हार्वेस्टिंग करू, ठीक आहे. या आपण त्याचं काय करू, हार्वेस्टिंग. सो या टोटल पिरियडमध्ये प्लांटच्या ग्रोसाठी काही क्वांटिटी ऑफ वॉटर आपल्याला काय करायला पाहिजे, सप्लाय केलं पाहिजे, ठीक आहे. सो जी पण टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर आहे ती जी आहे, फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं, समजा एक क्रॉप आहे, त्याचा समजा बेस पिरियड, ठीक आहे, बेस पिरियड याचा अर्थ आपण बघू आता ते 100 डेज आहे. समजा 100 पेरणी ते कापणीपर्यंतचं पिरियड आहे 100 डे, समजा 100 दिवसांचा आहे. आणि समजा या पिकासाठी जे वॉटरचे रिक्वायरमेंट आहे, समजा टोटल क्वांटिटी जी आहे, ठीक आहे, टोटल क्वांटिटी जी आहे ती लागते फॉर एक्झाम्पल 100 सेंटीमीटर, ठीक आहे. आता समजा की मी या पिकाला फॉर एक्झाम्पल काय केलं, टी इज इक्वल टू 0 ला जशी पेरणी केली तसं पाणी सोडायला स्टार्ट केलं. आता समजा सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की या पर्टिक्युलर क्रॉपसाठी तुम्ही काय करा, 10 सेंटीमीटर पर डेजनी पाणी काय करा, सप्लाय करा. दर 10 दिवसाला 10 सेंटीमीटर वॉटर तुम्हाला सोडायचं आहे. तर मला सांगा, पहिल्या दिवशी 10 सेंटीमीटर सोडाल तुम्ही, हे वॉटर नेक्स्ट 10 डेजसाठी यूज होईल. ज्यावेळी 10वा दिवस येईल त्यावेळी तुम्हाला नेक्स्ट 10 सेंटीमीटर सोडावं लागेल आणि अशा पद्धतीने वॉटरिंग करावं लागेल. टोटल किती आहे, 100 सेंटीमीटर. मग आता हे 100 सेंटीमीटर कसं, हे आपल्याला चॅप्टरमध्ये फाइंड आउट करायचं आहे. व्हॉट इज द टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर रिक्वायर्ड, किती आहे, 100. तर ती कशी आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 100 म्हणतो, ही कशी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड द वे इन विच इट इज रिक्वायर्ड, याचा अर्थ हे 100 सेंटीमीटर त्या क्रॉपला कुठल्या पद्धतीने तुम्हाला काय, कुठल्या वेनी त्याला काय करायचं, अप्लाय करायचं आहे. मी तर कसं अप्लाय केलंय, 10 सेंटीमीटर पर 10 डेज. सायंटिस्ट असं म्हणणं आहे दर 10 दिवसांनी 10 सेंटीमीटर सोडा. मग हे आलं कसं, हे देखील आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे हा खरंच खूप कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे, चांगला चॅप्टर आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो ठीक आहे, आपण बघूया, ठीक आहे. सो हा जो आहे तो काय आहे, सो वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप, ओके, ठीक आहे, चालेल. नेक्स्ट लिहा, नेक्स्ट हेडिंग द्या, नेक्स्ट हेडिंग आहे, लिहा इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स लिहा. इम्पॉर्टंट डेफिनेशन्स मध्ये लिहा, फर्स्ट लिहा क्रॉप पिरियड. सिंपल डेफिनेशन्स बघू आपण, बऱ्याच वेळा आपण या क्रॉप पिरियड किंवा ग्रोथ पिरियडचा यूज केलेला आहे, ठीक आहे. लिहा, सो लिहा क्रॉप पिरियड म्हणजे काय, लिहा इट इज द पिरियड between the instant of sowing of a given crop, to the instant of its harvesting, to the instant of its harvesting. काही लाईन्स अंडरलाईन करा, सोईंगला अंडरलाईन करा, टूला अंडरलाईन करा, हार्वेस्टिंगला अंडरलाईन करा. लिहा, नेक्स्ट लिहा, नेक्स्ट आहे बेस पिरियड. नेक्स्ट वन इज बेस पिरियड. पॅकेटमध्ये लिहा बी, डेज मध्ये याला आपण रिप्रेझेंट करतो, बेस पिरियड. लिहा, it is the period between first watering of a crop, at time of its sowing to the last watering before harvesting. याच्यामध्ये काही
वर्ड्स अंडरलाईन करा. फर्स्ट वॉटरिंग टू लास्ट वॉटरिंग. फर्स्ट वॉटरिंग टू लास्ट वॉटरिंग. ओके, चला बघा सिम्पल डेफिनेशन्स आहेत, काही नाही आहे याच्यामध्ये. बघा मी याला टाईमलाईनमध्ये शो करतो. इथे समजा एक लाईन आहे. लेट अस अझ्युम करा की समजा t इज इक्वल टू 0ला, t इज इक्वल टू 0ला काय केलं आपण, जे पण आपण क्रॉप कल्टिवेट करतोय त्याची बी जे आहे ते पेरले. सोईंग ऑफ द क्रॉप इज डन ॲट t इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हळूहळू क्रॉप ग्रो करायला स्टार्ट करेल. ज्यावेळी हा क्रॉप फुल मॅच्युरिटी गेन करेल, ठीक आहे, आता गेन करतोय समजा टाइम t इज इक्वल टू टीला, तो काय करतोय फुल मॅच्युरिटी गेन करतोय. ज्यावेळी क्रॉप फुल मॅच्युरिटी गेन करतोय तेव्हा आपण काय करू, त्याचं हार्वेस्टिंग करू. त्यावेळी त्याचं काय करू आपण, हार्वेस्टिंग करूया. ठीक आहे. ओके, सो आता इथे ठीक आहे, हा जो टाइम t इज इक्वल टू 0 पेरणी ते कापणीपर्यंतचा जो काही पिरियड आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड क्रॉप पिरियड. त्याला काय म्हणतो आपण, क्रॉप पिरियड. ठीक आहे. सो डेफिनेशन जी आहे ती काय आहे, सिंपल आहे की पेरणी ते कापणीपर्यंतचा जो काही पिरियड असेल त्याला सिम्पली काय म्हणतो आपण, क्रॉप पिरियड असं म्हणतो. ठीक आहे. ओके, आता बघा, आता जनरली ठीक आहे, जनरली फर्स्ट वॉटरिंग जे आहे ते आपण कधी t इज इक्वल टू 0ला करत नाही. ठीक आहे, आपल्याला वॉटर अप्लाय करावं लागेल जर प्लांटची ग्रोथ हवी असेल तर. सो फर्स्ट वॉटरिंग समजा ठीक आहे जनरली कधी केलं जातं, सीड पेरल्यानंतर फर्स्ट डेला, सेकंड डेला, थर्ड डेला आपण जनरली वॉटर काय करतो, सप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजेच t इज इक्वल टू 0ला कधी आपण वॉटरिंग करत नाही. ठीक आहे, पण सिम्प्लिसिटीसाठी इथून पुढे जेवढा पण आपला सिलेबस आहे आपण ॲज्युम करतोय की फर्स्ट वॉटरिंग जे आहे ते आपण कधी करतोय, ॲट द इन्स्टंट ऑफ सोईंग इटसेल्फ. ज्या दिवशी बी पेरतोय त्याच दिवशी आपण फर्स्ट वॉटरिंग करतोय असं आपल्याला काय करायचं, इथून पुढे ॲज्युम करायचं. ठीक आहे. सो काय करतोय इथं जे आहे, मी काय करतोय की समजा हा जो आहे मी तर काय केलं, फर्स्ट वॉटरिंग केलं इथं. सो फर्स्ट वॉटरिंग जे आहे ॲट द टाइम ऑफ सोईंग केलं आपण. ओके, आता मला सांगा लास्ट वॉटरिंग जे आहे, ठीक आहे, मला सांगा हार्वेस्टिंगच्या अगोदर काही दिवसांपूर्वी तुम्ही लास्ट वॉटरिंग केलं असेल, समजा इथं कुठेतरी असेल फॉर एक्झाम्पल. सो दिस इज लास्ट वॉटरिंग असेल. ऑल्सो दिस फर्स्ट अँड लास्ट वॉटरिंग इन्क्लूड्स काही इंटरमिडिएट वॉटरिंग पण असेल इथं, बरोबर आहे ना. हे इंटरमिडिएट पण असेल इथे, काही इंटरमिडिएट वॉटरिंग पण असेल इथे. ओके, आता जो बेस पिरियड आहे त्याला आपण डिफाईन कसं करतोय, ठीक आहे, फर्स्ट वॉटरिंग ॲट द टाइम ऑफ सोईंग असं लिहिलंय आपण, लक्षात घ्या. ठीक आहे, फर्स्ट वॉटरिंग ॲट द इन्स्टंट ऑफ सोईंग टू द लास्ट वॉटरिंग बिफोर हार्वेस्टिंग. याला काय म्हणतो आपण, हा जो पिरियड आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, बेस पिरियड असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज बेस पिरियड. ठीक आहे. सो क्रॉप पिरियड आणि बेस पिरियड दोन्हीही वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. समजतंय. सो महत्वाचं आहे, क्रॉप पिरियड याचा अर्थ ग्रोथ पिरियड आहे. ठीक आहे. सो क्रॉप पिरियड, बेस पिरियड हे वेगवेगळे आहेत. मला सांगा या डेफिनेशनवरून आपण जर पाहिलं तर मला सांगा, बघा मी असं लिहितोय, ॲज पर टेक्निकल डेफिनेशन. ठीक आहे, जी पण आपण डेफिनेशन लिहिले, टेक्निकल डेफिनेशन आपल्याला असं दिसतंय की जो क्रॉप पिरियड आहे तो जास्त असतो नेहमी कशापेक्षा, बेस पिरियडपेक्षा. बरोबर आहे ना, कारण क्रॉप पिरियड हा पेरणी ते कापणीपर्यंतचा आहे आणि बेस जो आहे तो फर्स्ट वॉटरिंग टू लास्ट वॉटरिंगचा आहे. ओके, सो टेक्निकली जर बघायचं झालं तर क्रॉप पिरियड हा जास्त आहे बेस पिरियडपेक्षा. ठीक आहे. बट फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, इथून पुढं जेवढं पण आपण डिझाईन करू, ठीक आहे, फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस, इथून पुढे आपण असं ॲज्युम करतोय, ठीक आहे, वी ॲज्युम, काय ॲज्युम करतोय आपण, की हा जो क्रॉप पिरियड आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असतो, बेस पिरियड असेल आणि हाच काय असतो तर ग्रोथ पिरियड असेल. ग्रोथ पिरियड. यालाच आपण सगळ्याला डिनोट करतोय कशाने, बी डेजनी. ठीक आहे, यालाच आपण डिनोट करतोय बी डेजनी. सो इथून पुढे क्रॉप पिरियड असेल, बेस पिरियड असेल, एक्झाममध्ये दिलेलं असतं की क्रॉप पिरियड आहे, याचा अर्थ तो बेस पिरियड पण आहे, ग्रोथ पिरियड पण आहे, तिन्ही पिरियड काय आहे तिथं सेम आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, सो ह्या ज्या आहेत ह्या फर्स्ट दोन डेफिनेशन्स आहेत. ओके, सो नेक्स्ट लिहू आपण डेफिनेशन. नेक्स्ट लिहा या थर्ड वन. हे पॉज करून जे आहे ते लिहून घ्यायचं आहे, डायग्राम देखील ड्रॉ करा, खालीही लिहा,
की टेक्निकल डेफिनेशन काय आहे, आपण ॲझ्युम काय करतो इथून पुढे. ठीक आहे, ओके ठीक आहे चालेल. लिहा नेक्स्ट, लिहा नेक्स्ट वन, लिहा नेक्स्ट, लिहा थर्ड जे आहे ती डेल्टा ऑफ अ क्रॉप, डेल्टा ऑफ अ क्रॉप. ओके लिहा त्याच्यामध्ये डेल्टा ऑफ अ क्रॉप मध्ये लिहा, डेल्टा ऑफ क्रॉप मध्ये लिहा द टोटल वॉटर डेप्थ, डेप्थ आहे याचा अर्थ सेंटीमीटर mm मध्ये असेल काहीतरी. टोटल वॉटर डेप्थ रिक्वायर्ड बाय अ क्रॉप, to attain full maturity in its entire base period is called delta of a crop. याला आपण डेल्टा ने डिफाइन करतो, हा सेंटीमीटर मध्ये असेल. ओके सो टोटल वॉटर डेप्थ रिक्वायर्ड बाय अ क्रॉप टू अटेन फुल मॅच्युरिटी इन इट्स एंटायर बेस पीरियड इज कॉल्ड अ डेल्टा. ठीक आहे, खाली लिहा व्हॅल्यूज ऑफ डेल्टा अंडर ॲव्हरेज इंडियन कंडिशन. सो 2 पार्ट करायचे. सो डेल्टाचे काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्या लिहून घेऊ आपण. डेल्टा जो आहे इथं लिहा टाईप ऑफ क्रॉप किंवा क्रॉप, इथं आहे डेल्टा जो आहे तो सेंटीमीटर मध्ये आहे. ठीक आहे, पहिलं लिहा शुगर केन आहे, राईस आहे SRC. ओके राईस आहे, कॉटन आहे, व्हीट, मेज आणि हा आहे फॉडर. व्हीट, मेज आणि फॉडर लिहायचं. 120 कॉटन जो आहे तो आय थिंक 50 आहे. हा व्हीट 40 आहे, मेज 25 आहे, फॉडर जो आहे तो 22.5. ओके बघा समजून घ्या डेल्टा म्हणजे काय. बघा डेल्टाचा अर्थ असा आहे, ओके बघा डेल्टाचा अर्थ असा आहे की समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आता आपण काय करतोय, आपण मगाशी पाहिलं की फर्स्ट वॉटरिंग टू लास्ट वॉटरिंग पर्यंत जो काही पिरियड असेल बेस पिरियड आहे. ठीक आहे, आता या एंटायर बेस पिरियड मध्ये ठीक आहे, हा जो आहे तो काय आहे, समजा दिस वन इज टोटल बेस पिरियड. ठीक आहे, हा जो आहे तो बेस पिरियड क्रॉप पिरियड सगळं सेमच आहे. ठीक आहे, ओके या बेस पिरियड मध्ये ठीक आहे, समजा मी स्टार्टिंगला समजा फॉर एक्झाम्पल 15 सेंटीमीटर वॉटर सप्लाय केलं फॉर एक्झाम्पल, काही दिवसांनी समजा मी 10 सेंटीमीटर वॉटर सप्लाय केलं फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, समजा अजून 10 केलं, समजा असं मी 5 कसंही करू शकतो मी, 5 सेंटीमीटर अगेन 5 सेंटीमीटर फॉर एक्झाम्पल, लेसला समजा 2 सेंटीमीटर वगैरे काहीतरी केलं फॉर एक्झाम्पल मी वॉटरिंग इथे. ठीक आहे, असं काहीतरी असेल. ओके तर मला सांगा या एंटायर बघा जे वॉटरिंग आहे ते मी सेंटीमीटर मध्ये करतोय इथं. ठीक आहे, सो मला सांगा या टोटल बेस पिरियड मध्ये टोटल किती डेप्थ ऑफ वॉटर मी अप्लाय केलं, किती केलं आपलं सांगा मला सांगा. इथे 15 10 10 म्हणजे किती झालं हे, 15 10 25 35 आणि 10 45 आणि 10 55 आणि 2 57. तर मला सांगा मी टोटल 57 सेंटीमीटर वॉटर अप्लाय केले या बेस पिरियड मध्ये. सो इथे जो डेल्टा आहे तोच काय आहे, टोटल डेप्थ ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू अटेन फुल मॅच्युरिटी ऑफ अ क्रॉप इन इट्स बेस पिरियड. क्रॉपला फुल मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्हाला किती टोटल डेप्थ ऑफ वॉटर अप्लाय करावं लागेल. इथे किती अप्लाय केले, 57 सेंटीमीटर. सो हा 57 सेंटीमीटर जो आहे तो काय असेल तर इथं डेल्टा असेल, लक्षात घ्या. मग आपल्या ॲव्हरेज इंडियन कंडिशनमध्ये काही क्रॉप्सच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळतील, लक्षात घ्या. ठीक आहे, जनरली शुगर केन जो आहे तो 120 सेंटीमीटर अप्लाय करावा लागेल. मला सांगा शुगर केनचा जो बेस पिरियड असतो तो अप्रॉक्सिमेटली 300 डेजचा असतो. ठीक आहे, सो या 300 शुगर केन म्हणजे ऊसाचा ऊस जनरली 1 वर्ष चालतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अप्रॉक्सिमेटली 300 दिवसांमध्ये 120 सेंटीमीटर इतकं वॉटर जे आहे ते तुम्ही जर सप्लाय केलं तर जो
शुगर केन आहे तो काय करेल, फुल मॅच्युरिटी गेन करेल, लक्षात घ्या. ठीक आहे. मग सिमिलरली राईस, कॉटन, व्हीट, मेज, फॉडर याचे तुम्ही व्हॅल्यू जे आहे ते काय करू शकता, बघू शकता. समजतंय? ओके, चालेल. ठीक आहे. एक क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा, सिंपल क्वेश्चन आहे. लिहा, क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन लिहा. इफ असं लिहा, इफ wheat requires about 7.5 centimeter of water, if wheat requires about 7.5 centimeter of water after every 28 days, and base period of the crop, let us assume करा base period of the crop म्हणजे base period of the wheat, आपला क्रॉप जो आहे तो wheat आहे. wheat is समजा 140 days आहे, 140 days आहे. फाइंड डेल्टा फाइंड करा. सिंपल क्वेश्चन आहे. बघा, जे पण प्रॉब्लेम मी इथं लिहितोय हे तुम्हाला सोडवायचे आहे. त्यामुळे काय करा, क्वेश्चन लिहायचा आहे, व्हिडिओला पॉज करायचा आहे, आन्सर फाइंड करा. नंतर क्वेश्चन मी ज्यावेळी सोडवून देईल त्यावेळी तुमचे आन्सर जे आहे ते चेक करू शकता. काही चुकलं तर आपल्याला करेक्ट करता येईल, पण होप तुम्ही बरोबर सोडवलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, चालेल. पॉज करा आणि ट्राय करा. सगळ्यांनी सांगा काय आन्सर येते याचं. बघा, व्हीट जो आहे त्याला 7.5 सेंटीमीटर ऑफ वॉटर लागतंय प्रत्येक 28व्या दिवसाला. 28 दिवसांमध्ये 7.5 सेंटीमीटर इतकं वॉटर लागतं. आता 140 दिवस वॉटरिंग करायचं आपल्याला. ठीक आहे. तर मला सांगा काय करावं लागेल इथे. बघा इथे जो आहे t इज इक्वल टू 0 ला स्टार्ट करा. फर्स्ट वॉटरिंग किती आहे, 7.5 सेंटीमीटरचं वॉटरिंग करायचं आपल्याला इथे, बरोबर आहे ना. सो नेक्स्ट आहे 28, बरोबर आहे ना. पहिला मी 28 ना, 28 जो आहे किती झालंय, हे 56 झाले. 28 आणि 28 हे 56 झाले. 56 प्लस 28 चुकायला नको, कॅल्सीमध्येच करूया आपण, आहे ना. 84 प्लस 28 हा 112 आणि 28 किती असेल, 140. ओके. हां, बघा दर 28 दिवसांनी आपल्याला काय करायला पाहिजे, 7.5 सेंटीमीटर वॉटर अप्लाय केलं पाहिजे, लक्षात घ्या. मला सांगा आपण काय करतो, फर्स्ट वॉटरिंग कधी अप्लाय करतो, ॲट द टाइम ऑफ सोईंग इटसेल्फ. सो काय केलं, 7.5 सेंटीमीटर इतकं वॉटर अप्लाय केलं आपण इथे. ओके. हे 7.5 सेंटीमीटर ऑफ वॉटर नेक्स्ट 28 दिवस हा क्रॉप काय करेल, यूज करेल. ओके. आता ज्यावेळी 28 दिवस होतील त्यावेळी काय करा, नेक्स्ट 7.5 सेंटीमीटर वॉटर सोडा, बरोबर आहे. 28 म्हणजे हे 28 ना रे बाळांनो, हे 28 आहे. हा दोघांमधला डिफरन्स जो आहे तो 28 आहे, लक्षात घ्या. हा बरोबर आहे. हां. सो जे पण 7.5 सेंटीमीटर सोडलंय हे नेक्स्ट 28 दिवस यूज होईल. परत तुम्हाला इथं 7.5 सेंटीमीटर वॉटर अप्लाय करावा लागेल, बरोबर आहे. ओके. हे 28 दिवस यूज होईल. परत हा जो आहे 7.5 सेंटीमीटर वॉटर अप्लाय करायला पाहिजे इथे. परत हे 28 दिवस यूज होईल. सो इथं काय करा, परत 7.5 सेंटीमीटर अप्लाय करा. आता बघा इथे मला सांगा, हे जे 7 सेंटीमीटर वॉटर आपण अप्लाय केलंय हे नेक्स्ट 28 डे साठी चालेल. याचा अर्थ 140 दिवसापर्यंत हे वॉटर काय होईल, आता यूज होईल, लक्षात घ्या. मला सांगा टोटल किती वॉटर लागलं 140 दिवसांमध्ये. हा किती आहे, 7.5 इंटू किती, 1 2 3 4 5. सो 5 किती झालं, हे 35. म्हणजे 37 पॉईंट काय असेल, 5 सेंटीमीटर ऑफ वॉटर काय तर टोटल लागेल या 140 दिवसांमध्ये या व्हीटला फुल मॅच्युरिटी ग्रो करण्यासाठी, लक्षात घ्या. सो डेल्टा किती आहे, 37.5. ओके, ठीक आहे. सो सिंपल आहे, याला लिहून घ्या तुम्ही. येस. ओके. नेक्स्ट डेफिनेशन जे आहे ते लिहू आपण इथे. इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. या चारही डेफिनेशन्स इम्पॉर्टंट आहेत आपल्या परीक्षेमध्ये, ठीक आहे, ह्या विचारल्या जातात, ठीक आहे. ओके, लिहा. नेक्स्ट लिहा, फोर्थ लिहा, ड्युटी ऑफ वॉटर ॲट, पहिल्यांदा आपण ड्युटी बघूया पहिला काय आहे. ओके, ड्युटी ऑफ वॉटर फॉर अ क्रॉप. याला आपण डिफाईन करतो कॅपिटल डी ने. डी इन हा हेक्टर पर क्युमेक असतो, ठीक आहे. बघा जे पण युनिट्स असतात त्या युनिटवरून आपण डेफिनेशन काय असेल हे जज करू शकतो, ठीक आहे. म्हणजे एक ट्रिक आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. काय आहे बघूया आपण. हे व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन, पूर्ण चॅप्टर्स याच्यावरती आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. ड्युटी ऑफ वॉटर
फॉर अ क्रॉप लिहा. इट इज डिफाइंड ॲज the number of hectares of land irrigated for full growth of a given crop by supply of 1 meter cube per second of discharge continuously during the entire base period of that crop. ओके, चला व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. ठीक आहे, महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा इथे काही कीवर्ड्स आहेत. एक तर आहे नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड, सप्लाय ऑफ किती 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज कंटिन्युअसली. ठीक आहे, आणि एंटायर बेस पिरियड. ठीक आहे, या 3 वाक्यांवरती आपल्याला थोडा फोकस करायचा आहे. डेफिनेशन इतकीच आहे. ठीक आहे, बघा याचा बघा पहिल्यांदा डेफिनेशन वाचतोय मी. इट इज डिफाइंड ॲज अ नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड इरिगेटेड फॉर फुल ग्रोथ ऑफ अ गिवन क्रॉप by supply of 1 meter cube per second of discharge continuously during its entire base period of that crop. ओके, याचा अर्थ काय बघा. याचा अर्थ असा आहे, तुम्ही किती नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड इरिगेट करू शकता. जर तुम्ही तुमच्या फील्ड वरती 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज 1 मीटर क्यूब पर सेकंद. याचा अर्थ काय, एका सेकंदाला 1 एम क्यूब इतकं पाणी तुम्ही फील्ड वरती सोडताय. डिस्चार्ज तर मीटर क्यूब पर सेकंद आहे ना रे. याचा अर्थ एका सेकंद मध्ये 1 एम क्यूब इतकं पाणी कंटिन्युअसली सोडताय फॉर बी डेज म्हणजे किती दिवस, बेस पिरियड इतके दिवस. ठीक आहे, बेस पिरियड जो आहे थ्रू आउट द बेस पिरियड. ठीक आहे, बघा याचा अर्थ काय. याचा अर्थ असा आहे की तुम्ही किती नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड इरिगेट करू शकता किंवा किती एरिया इरिगेट करता येईल जर तुम्ही फील्ड वरती 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज. फील्ड वरती म्हणण्यापेक्षा नुसतं डेफिनेशन बघू आपण. किती मॅक्सिमम एरिया तुम्ही इरिगेट करू शकता जर 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज कंटिन्युअसली किती दिवस, फॉर एंटायर बेस पिरियड तुम्ही जर सप्लाय करत असाल तर. समजतंय. बघा याचे मी 2 तुकडे करतो आता. ठीक आहे, याचे 2 पार्ट करू आपण. 2 पार्ट मध्ये बघा, पहिला पार्ट आहे, मला सांगा मी असं लिहिलं, बाय सप्लाय ऑफ हे राहू दे आपलं, हे बघा, बाय सप्लाय ऑफ 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज. 2 तुकडे करू आपण. मला सांगा, बाय सप्लाय ऑफ 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज फॉर किती दिवस आपल्याला सोडायचं आहे, बी डेज. ठीक आहे, ओके. लास्ट पार्ट घेतोय मी. मला सांगा, जर आपण 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज टोटल बी दिवसांसाठी, बी म्हणजे बेस पिरियड, टोटल बेस पिरियड म्हणजे बी दिवसांसाठी सोडला तर मला सांगा याचा अर्थ आपण किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर अप्लाय केलं बरं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर मला सांगा किती अप्लाय केलं, सांगा बरं. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. अप्लाय म्हणण्यापेक्षा इथं सप्लाय म्हणा, सप्लाय करतोय ना आपण इथे. मला सांगा व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर सप्लाइड. याला मी VS इतकं नाव देतो. सांगा मला सांगा, एका सेकंदाला 1 एम क्यूब जात आहे तर बी डेजला किती जाईल, बरोबर आहे ना. हे बघा ना, एका सेकंदाला 1 एम क्यूब इतकं वॉटर जात आहे. सो व्हॉल्यूमच काढायचं ना. हे एका सेकंदाला 1 एम क्यूब इतकं व्हॉल्यूम आपण पाठवतोय तर मग सांगा आपल्याला जर टोटल बी डेज साठी विचारले तर किती व्हॉल्यूम निघेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, लक्षात घ्या सिम्पली.
सो क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर मला सांगा काय मिळेल इथं आपल्याला. यस, काय आहे, एकतर मला सांगा 1m³ बरोबर आहे ना, 1m³ इंटू बी डेज ना रे. सो बी डेज आहे, याला सेकंडमध्ये कन्वर्ट करून घ्या. सो हे तर समजलं असेल तुम्हाला, मी इथं लिहितोय. सो 1m³ इंटू काय आहे, बी इंटू किती 24 सेकंद आहे ना, 60 इंटू 60 बरोबर आहे ना. सो 1m³ डिवाइड बाय सेकंद आहे ना रे. सो सेकंद करा इथे बरोबर आहे ना. इतका डिस्चार्ज आहे 1 मीटर³ पर सेकंद. जर मी बी दिवस सोडत असेल तर मला सांगा बी ने मल्टिप्लाय, टोटल दिवसाने मल्टिप्लाय करा, सेकंदमध्ये फक्त मी काय केलं, कन्वर्ट केलं इथे बरोबर आहे. सो काय आहे, बी इंटू 24 60 इंटू 60. याला जर मी टोटल कॅल्क्युलेट केलं तर काय येतो, हा येतो 86400 बी डेजमध्ये. सॉरी व्हॉल्यूम आहे ना, हे मीटर³ मध्ये येईल, लक्षात घ्या. ठीक आहे, हा जो आहे तो मीटर³ मध्ये येईल. ठीक आहे, सो चेक करूया, डिजिट राहिला नाही का आहे. सो 24 इंटू 60 इंटू 60, सो 86400 बी. बघा या डेफिनेशनचा सेकंड पार्ट काय आहे, जर मी 1 मीटर³ पर सेकंद इतका डिस्चार्ज बी दिवसांसाठी सोडला, सप्लाय केलं, तर इतकं व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण याचा अर्थ काय करतोय, सप्लाय करतोय. मला सांगा हे व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण आपल्या फील्डवरती सप्लाय करतोय. ठीक आहे, हा जो व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे तो आपल्या फील्डवरती काय आहे, आपला जो काही हेक्टर्स ऑफ लँड आपल्याला जे काही इरिगेट करायचं आहे, सो आपण काय करतोय, हे जर बघा इतका व्हॉल्यूम जर आपण सप्लाय करत असेल तर किती हेक्टर्स ऑफ लँड तुम्ही इरिगेट करू शकता, हे आपल्याला विचारले, लक्षात घ्या. ठीक आहे, हां मला सांगा मी किती हेक्टर्स ऑफ लँड इरिगेट करू शकतो. लेटेस्ट अजून करा, मी डी हेक्टर्स ऑफ लँड इरिगेट करतोय, तर मी असं लिहू शकतो फॉर डी हेक्टर्स ऑफ लँड, डी हेक्टर्स ऑफ लँड. ओके, हां मला सांगा, मला डी हेक्टर्स ऑफ लँड, बघा लक्षात द्या, आता मला डी हेक्टर्स ऑफ लँड जर इरिगेट करायचं असेल तर मला सांगा मला किती व्हॉल्यूम ऑफ वॉटर जे आहे ते काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल या डी हेक्टर ऑफ लँडला इरिगेट करण्यासाठी. ठीक आहे, तर मी असं लिहू शकतो, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर अप्लाइड, काय आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर अप्लाइड फॉर डी हेक्टर्स. हां मला सांगा डी हेक्टर्स, टीची व्हॅल्यू काही असेल, डी हेक्टर्स इतकं लँड इरिगेट करण्यासाठी मला सांगा किती व्हॉल्यूम वॉटर अप्लाय करायला पाहिजे. डी हा हेक्टर्स म्हणजे एरियाच्या टर्म्समध्ये आहे. सो मला सांगा डी हेक्टर्स, व्हॉल्यूम काढतोय ना रे. सो एकतर पाणी काय असेल, सरफेस एरिया इन्क्रीज होईल, डेप्थ पण इन्क्रीज होणार आहे. सो आपल्याला डेप्थ किती लागते या क्रॉपला कल्टिवेट करण्यासाठी, डेल्टा इतकी लागते, लक्षात घ्या. ठीक आहे, मला सांगा मी काय लिहू शकतो, डी हेक्टर इंटू डेल्टा इन सेंटीमीटर. अरे बरोबर आहे ना, हे डेल्टा काय असेल, डी हेक्टर इंटू डेल्टा जो आहे, काय करा पहिला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, पहिला मीटरमध्ये घ्या, समजा याला मी मीटरमध्ये घेतलं. हां मला सांगा 1 हेक्टर म्हणजे किती मीटर स्क्वेअर, 10⁴ मीटर स्क्वेअर. सो याला काय करा, डी इंटू 10⁴ काय असेल 4 मीटर स्क्वेअर इंटू डेल्टा इन मीटर, बरोबर आहे. सो काय येईल बरं, हे डी इंटू डेल्टा इंटू 10⁴ काय असेल तर हे मीटर³ असेल. समजते मी काय म्हणतोय, बघा इथे दोन पार्ट वेगवेगळे केले मी इथे समजण्यासाठी. बघा पहिल्या पार्टमध्ये असं म्हणतोय, मी जर 1 मीटर³ पर सेकंद इतका डिस्चार्ज बी दिवसांसाठी सोडला, याचा अर्थ मी किती व्हॉल्यूम वॉटर अप्लाय करतोय, कारण आपल्या फील्डमध्ये फुल मॅच्युरिटीसाठी बी डेज लागणार, आहेत, लक्षात घ्या. आता याचा दुसरा पार्ट आहे की मला समजा डी हेक्टर्स ऑफ लँड इरिगेट करायचं आहे, तर मला सांगा व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती अप्लाय करावं लागेल डी हेक्टरसाठी, किती लागेल, तर मला सांगा हेक्टर हा डी जो आहे तो एरिया आहे. सो आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे. सो मला सांगा पाण्याचं व्हॉल्यूम ना रे, एकतर हॉरिझॉन्टल सरफेस एरिया वाईज पाहिजे आणि डेप्थ वाईज पण असायला पाहिजे, तरच व्हॉल्यूम मिळेल. आपण पाहिलं होतं बॉर्डर इरिगेशनमध्ये. ठीक आहे, मला सांगा काय असेल, डी इंटू काय असेल, डेल्टा इंटू 10⁴. याला आपण सॉल्व्ह केलं. ओके, आता मला सांगा मी याला असं म्हणतोय, जितकं व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण सप्लाय केलं, समजा तितकंच फील्डवरती अप्लाय झालं. फॉर एक्झाम्पल जितकं व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपण सप्लाय केलं, समजा तितकंच काय झालं फील्डवरती अप्लाय झालं, याचा अर्थ नो लॉस कंडिशन आहे. तर मला सांगा मी असं लिहितो, फॉर नो लॉस कंडिशनसाठी मला सांगा मी याला अप्लाइड म्हटलंय ना हे. सो हा समजा VA आहे, तर मला सांगा काय लिहू शकतो, VS इज इक्वल टू VA. VS इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, VA. सो VS किती आहे, B इंटू 86400 इज इक्वल टू काय आहे, डी इंटू डेल्टा इंटू 10⁴ मीटर³. दोन्ही व्हॉल्यूम आहेत, लक्षात घ्या, इक्वल होईल. ठीक आहे, सो काय करा, याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो, डेल्टा फाइंड आउट करा. डेल्टा कुठलाही
फाईन डेल्टा करा, ड्युटी करा, बी करा. जर डेल्टा फाइंड आउट करायचं असेल तर मला सांगा 10⁴ ने डिवाइड करा त्याला. सो किती आहे 8.64 बी डिवाइडेड बाय काय असेल डी. सो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा जो आहे डेल्टाची व्हॅल्यू काय असेल तर 8.64 बी डिवाइडेड बाय डी. कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, हा फॉर्म्युला बऱ्याच एक्झामला विचारला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो 8.64 बी डिवाइडेड बाय काय असेल तर डी. डी ओके. याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा. सेंटीमीटर याचा अर्थ मीटरमध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, 100 ने मल्टिप्लाय करा. सो 100 ने मल्टिप्लाय केलं तर डेल्टा काय असेल बरं 8.64 होता हा. सो काय येईल हा 864 बी डिवाइडेड बाय काय असेल डी. सो हा जो आहे तो फॉर्म्युला कशासाठी वापरतोय आपण, सेंटीमीटरमध्ये असेल तर वापरतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, सो बघा सिम्पली जो कन्सेप्ट आहे तो आहे काय आहे की ड्युटी म्हणजे काय की तुम्ही किती एरिया इरिगेट करू शकता जर 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज कंटिन्युअसली थ्रूआउट द बेस पिरियड तुम्ही काय करत असाल, अप्लाय करत असाल. ठीक आहे, सो याच्यामध्ये मग डेल्टा ड्युटी आणि बेस पिरियडमध्ये तुम्हाला काय मिळेल, एक रिलेशन मिळेल. तो काय आहे की डेल्टा इज इक्वल टू 8.64 बी डिवाइडेड बाय काय असेल डी मीटरमध्ये, किंवा सेंटीमीटरमध्ये हवा असेल तर काय असेल 8.864 बी बाय काय असेल डी. समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ओके. ठीक ठीक आहे, डन. ओके, बघा आतापर्यंत आपण सेकंड चॅप्टरमध्ये एकतर 2च पॉईंट पाहिलेत आतापर्यंत की वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप याचा अर्थ काय आहे, आणि त्यानंतर काही डेफिनेशन्स पाहिल्या जसा बेस पिरियड आहे किंवा क्रॉप पिरियड आहे, डेल्टा काय असतं आणि ड्युटी काय असतं. ठीक आहे, सो लास्ट जे आपण डेफिनेशन पाहिली आहे ड्युटी ऑफ वॉटर. ठीक आहे, ड्युटी काय आहे, ड्युटीचा अर्थ काय आहे, त्याला आपण कसं डिफाईन केलेलं आहे बघा. नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड टू बी इरिगेटेड बाय सप्लाय ऑफ वॉट 1 मीटर क्यूब पर सेकंड ऑफ डिस्चार्ज कंटिन्युअसली थ्रू आउट द बेस पिरियड ऑफ क्रॉप. ठीक आहे, याचा अर्थ किती नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड आपण इरिगेट करू शकतो जर आपण 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज कंटिन्युअसली थ्रू आउट द बेस पिरियड काय करत सप्लाय केला असेल तर. ठीक आहे, आणि आपण मग त्याच्यावरून ड्युटी डेल्टा आणि बेस पिरियडचे एक रिलेशन पाहिलं. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट जो आहे बघा स्क्रीनवरती तुम्हाला असं दिसेल. मी तर डायरेक्टली जे आहे ते एक डायग्राम ड्रॉ केली आहे. ठीक आहे, काय करायचं आहे तुम्ही पॉज करा आणि डायग्राम ड्रॉ करून घ्या. पहिल्यांदा हेडिंग द्यायचं आहे, पहिल्यांदा ड्युटी ऑफ वॉटर ॲट व्हेरियस प्लेसेस. ड्युटी ऑफ वॉटर ॲट व्हेरियस प्लेसेस. ठीक आहे, बघा याच्यामध्ये करायचं आहे काय बघा. ठीक आहे, बघा आपल्याला इथं हे बघायचं आहे की ड्युटी जी आहे ती वेगवेगळ्या पोझिशन्सना कसा चेंज होतोय. ठीक आहे, इन द कॅनल इरिगेशन नेटवर्क. जी डायग्राम ड्रॉ केली ती कॅनल इरिगेशन नेटवर्क आहे. ठीक आहे, एक कॅनलचं नेटवर्क तुम्हाला इथं दिसतंय. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया इथे. ठीक आहे, मग आपल्याला इथे हे चेक करायचं आहे की ड्युटी जी आहे ती व्हेरियस प्लेसेसला कशा पद्धतीने काय होते चेंज होते. ठीक आहे, या कॅनल इरिगेशन नेटवर्कमध्ये. ठीक आहे, मग बघा मला सांगा आता कॅनल इरिगेशन नेटवर्क काय आहे. कॅनल इरिगेशन नेटवर्क हे एक नेटवर्क ऑफ इरिगेशन चॅनल आहे. एक नेटवर्क आहे इरिगेशन चॅनलचं की ज्याचं काम काय आहे की जे वॉटरला काय करेल कन्व्हे करेल फ्रॉम द सोर्स टू द ॲग्रिकल्चरल फील्ड. ठीक आहे, आता जनरली सोर्स ऑफ ॲग्रिकल्चरल वॉटर कोण आहे, जनरली रिव्हर असतं किंवा एक रिझर्वायर आहे. ठीक आहे, सो तुम्ही इथं बघा की हा जो आहे तो रिव्हर आहे. रिव्हर इज फ्लोईंग इन इट्स नॅचरल कंडिशन. आता सध्या हा फ्लो करतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, एका सुटेबल लोकेशनला आपण काय करतो एक वियर किंवा बराज कन्स्ट्रक्ट करतो. एका सुटेबल लोकेशनला काय करायचंय एक वियर किंवा बराज कन्स्ट्रक्ट करा. वियर काय आहे, वियर एक डायव्हर्जन स्ट्रक्चर आहे. वियर काय आहे एक डायव्हर्जन स्ट्रक्चर आहे. वियर म्हणजे काय, इट इज अ हायड्रोलिक स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड अक्रॉस द एंटायर विड्थ ऑफ रिव्हर. रिव्हरची जी विड्थ आहे या विड्थला आपण काय केलं एक ऑब्स्ट्रक्शन प्लेस केलेला आहे सच दॅट सो दॅट टू रेज द रिव्हर वॉटर लेवल. या रिव्हर मधली जी वॉटर लेवल आहे ती काय होईल तर रेज होईल, लक्षात घ्या. ठीक आहे, सो वियर आपण 5th चॅप्टर मध्ये तर बघणार आहे, पण इथं फक्त डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे की वियर काय आहे एक ऑब्स्ट्रक्शन आहे, एक हायड्रोलिक स्ट्रक्चर आहे की जे काय करतो आपण
अलॉंग द एंटायर विड्थ ऑफ रिव्हर आपण काय करतोय, कन्स्ट्रक्ट करतोय, सो दॅट वॉटर लेवल जे आहे ते काय होईल, राईज होईल. मग याचा फायदा काय आहे, वॉटर लेवल इन्क्रीज झाल्यामुळे पोटेन्शियल हेड जनरली इन्क्रीज होतो, आणि पोटेन्शियल हेड जर इन्क्रीज होत असेल तर वी कॅन डिलिव्हर दिस वॉटर टू फार डिस्टन्स. ठीक आहे, पाण्याची पातळी वाढेल, आणि जर पातळी वाढत असेल तर त्या केसमध्ये आपण हे जे वॉटर आहे ते फार डिस्टन्स पर्यंत काय करू शकतो, तर डिलिव्हर करू शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही याला असं समजू शकता. बघा फॉर एक्झाम्पल समजा हा जो आहे एक रिव्हर बेड आहे, फॉर एक्झाम्पल दिस वन इज रिव्हर बेड. आता रिव्हर जो आहे, ठीक आहे, रिव्हर मधलं जे काही वॉटर असेल, ठीक आहे, ते नॅचरली फ्लो करत असेल असं. ठीक आहे, हा जो आहे तो रिव्हरची लेवल आहे, फॉर एक्झाम्पल नॅचरली फ्लो करत असेल. ठीक आहे, काय करा, एका सुटेबल लोकेशनला काय करा, एक ऑब्स्ट्रक्शन प्लेस करा. ठीक आहे, एक ऑब्स्ट्रक्शन प्लेस केलं मी इथे. ऑब्स्ट्रक्शन काय आहे, एक प्रकारची वॉल आहे. लक्षात घ्या, दिस इज, हा जो आहे तो वियर वॉल आहे, हा दिस इज वॉल. ठीक आहे, एक वॉल आहे, वॉल कन्स्ट्रक्शन केले आपण. इथे एक छोटंसं असं गेट असतं, लक्षात घ्या, ऑपरेटिंगसाठी. ठीक आहे, शटर असतं म्हणतो त्याला, ॲडजस्टेबल शटर असतं. ठीक आहे, मला सांगा आता रिव्हर तर रिव्हरची एक नॅचरल डेप्थ आहे, त्याने तो फ्लो करतोय. आता वियरचं तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करत असाल, समजा वियरचं जर तुम्ही ते कन्स्ट्रक्शन केलं फॉर एक्झाम्पल, तर मला सांगा काय होईल, ते वॉटर लेवल जे आहे ते राईज होईल. लक्षात घ्या, सो वॉटर लेवल हळूहळू राईज व्हायला काय होईल, स्टार्ट होईल. वॉटर लेवल जर राईज होत असेल, मला सांगा एका पॉईंट नंतर तुम्हाला रिव्हर असे दिसेल, हे काहीतरी असं वरून मूव्ह होईल. लक्षात घ्या, पाणी. ठीक आहे, सो रिव्हरचं वॉटर लेवल राईज झाल्यामुळे पोटेन्शियल हेड काय झालं, याचा अर्थ इन्क्रीज झाला. लक्षात घ्या, आणि पोटेन्शियल हेड जर इन्क्रीज होतो याचा अर्थ आपण काय करू शकतो, आता वॉटरला इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो कॅनलच्या एंट्रीला. ठीक आहे, ह्या म्हणजेच वॉटर लेवल राईज झाल्यामुळे आपण इथलं वॉटर जे आहे ते इझिली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, आणि कॅनलच्या एंट्रीला आपण काय करू शकतो, तर इथून नेऊ शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, सो म्हणजेच काय, आफ्टर कन्स्ट्रक्शन ऑफ दिस वियर वॉटर लेवल काय होईल, राईज करायला हळूहळू स्टार्ट होणार. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो आता वियरच्या अपस्ट्रीम साईडला हा जो आहे तो अपस्ट्रीम साईड आहे, हा जो आहे तो डाऊनस्ट्रीम साईड आहे. वियरच्या अपस्ट्रीम साईडला आपण काय करतो, इथे वॉटर जे आहे ते स्टोअर करत नाही. लक्षात घ्या, म्हणजे सांगा इतक्या डेप्थ मध्ये वॉटर काय होतं, स्टोअर होतंय, बाकीचं सगळं वॉटर काय होतंय, फ्लोईंग कंडिशन मध्ये आहे. लक्षात घ्या, आता हे जे फ्लोईंग कंडिशन मधलं वॉटर आहे, इफ यू डायव्हर्ट सर्टन फ्रॅक्शन ऑफ दिस फ्लो वॉटर इन टू द रिव्हर, मी इथं स्टोर्ड वॉटर बद्दल बोलत नाहीये, मी इथं बोलतोय फ्लोईंग वॉटर बद्दल. ठीक आहे, जर आपण इथलं सर्टन फ्रॅक्शन ऑफ फ्लोईंग वॉटर जर आपण काय केलं, डायव्हर्ट केलं कॅनल इरिगेशन नेटवर्क मध्ये, ठीक आहे, तर त्या कंडिशन मध्ये आपण इथे जी ड्युटी आहे ती एक्सप्रेस करतो हेक्टर्स पर क्युमेकनी. काय करतो आपण, हेक्टर्स पर क्युमेकनी. ठीक आहे, जर आपण म्हणजे इथं बघा या डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल, इथे या डायग्राम मध्ये काय आहे, या रिव्हर मधून आपण काय करतोय, वॉटर जे आहे ते कॅनल मध्ये एक्स्ट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, आता या वियर मध्ये सर्टन अमाऊंट ऑफ फ्लोईंग वॉटर असेल, जर फ्लोईंग वॉटर सर्टन फ्रॅक्शन ऑफ फ्लोईंग वॉटर आपण जर डायव्हर्ट करत असेल इन द कॅनल इरिगेशन नेटवर्क, तर त्या केसमध्ये ड्युटीला आपण एक्सप्रेस करतो इन टर्म्स ऑफ हेक्टर पर क्युमेकनी. ठीक आहे, हे काय आहे ते बघू आपण. ओके, आता मग बघा इथे, आता मला सांगा रिव्हर मधलं वॉटर हे फ्लोईंग कंडिशन मध्ये आहे, मग कॅनल इरिगेशन नेटवर्क मध्ये काय आहे, मला सांगा वॉटर कुठून कुठून जाते सांगा. मला सांगा हा जो आहे तो रिव्हर आहे, रिव्हर मधून वॉटर कुठे जाईल, तर मेन कॅनलला जाईल, नंतर आहे ब्रांच कॅनल, नंतर मेजर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी, वॉटर कोर्स, आणि वॉटर कोर्स मधून कुठं आहे, फील्डच्या एंट्री पर्यंत. समजतंय, इथं बघा हा जो आहे हा रिव्हर आहे, रिव्हर मधून मेन कॅनल, ब्रांच कॅनल, मेजर डिस्ट्रीब्युटरीज, मायनर डिस्ट्रीब्युटरीज, वॉटर कोर्स आहे, आणि आपण काय करतोय, फील्डच्या एंट्री पर्यंत वॉटर जे आहे ते काय करतोय, तर इथं सप्लाय करतोय. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो कॅनल इरिगेशन नेटवर्क मध्ये काय आहे ते डिफरंट टाइप्स ऑफ कॅनल्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. लक्षात घ्या. ठीक आहे, इथं एक पॉइंट आहे बघा, हा जो आहे वॉटर कोर्स आणि हा जो मायनर डिस्ट्रीब्युटरी आहे, याचा एक जंक्शन पॉइंट असतो. ठीक आहे, या जंक्शन पॉइंटला जनरली आउटलेट्स डिझाईन केले जातात. ठीक आहे, आता जंक्शन ऑफ दिस वॉटर कोर्स अँड दिस मायनर डिस्ट्रीब्युटरी, यालाच काय म्हणतो आपण, आउटलेट असं म्हणतो. आणि हे आउटलेट जे आहे हे काय आहे, एक लिमिट आहे स्टेट इरिगेशन डिपार्टमेंटचं. हे जे आउटलेट आहे हे एक लिमिट आहे स्टेट इरिगेशन डिपार्टमेंटचं. याचा अर्थ इरिगेशन डिपार्टमेंटचा जो कंट्रोल आहे तो फक्त काय असतो, तर इथपर्यंतच असतो. म्हणजे
इथंपर्यंत कॅनलचं हे जे मागचं सगळं कॅनल दिसतंय आपल्याला, या कॅनलचं डिझाईन आहे, ठीक आहे, मेंटेनन्स आहे, कॅनलवरती जो काही कंट्रोल असेल, ठीक आहे, हे फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात असतं. कुठंपर्यंत? अप टू दिस आउटलेट पॉईंट. याच्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, इरिगेशन डिपार्टमेंट तुम्हाला इथंपर्यंत आउटलेट पॉईंट पर्यंत पाणी आणून देईल, लक्षात घ्या, ठीक आहे. यानंतर फार्मर काय करते, स्वतः एक युनियन किंवा बॉडी स्थापन करते, ठीक आहे, आणि काय करते, त्या बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी असते की इथून जे वॉटर आहे ते फील्ड पर्यंत काय गेलं पाहिजे, तर पोहोचलं पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो एक महत्वाचा पॉईंट आहे, मे बी इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारू शकतात की आउटलेट पॉईंट्स कुठे असतात. आउटलेट कुठे असतो? जंक्शन ऑफ मायनर डिस्ट्रीब्युटरी अँड द वॉटर कोर्स. याचा सिग्निफिकन्स काय आहे, हे स्टेट इरिगेशन डिपार्टमेंटचं काय आहे, तर एक लिमिट आहे. इथंपर्यंतच इरिगेशन डिपार्टमेंट हे काय करू शकतं, कॅनलवरती कॅनलचं डिझाईन, मेंटेनन्स आणि कंट्रोल हा स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात असेल, लक्षात घ्या, ठीक आहे. यानंतर स्टेट बॉडीची रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेट गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, लक्षात घ्या. सो यानंतर फार्मरला स्वतः पाणी काय करावं लागेल, आपल्या फील्डमध्ये आणावं लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, सो हे जे आहे ते कॅनल इरिगेशन काय आहे, नेटवर्क आहे. सो आता आपला जो पॉईंट आहे तो काय आहे की ड्युटी ऑफ वॉटर ॲट व्हेरियस प्लेसेस कशी व्हॅरी होते, ठीक आहे, हे आपण बघतोय. ओके ओके, आता काय करू आपण, 2 पॉईंट घेऊ ते बघा, समजून घ्या व्यवस्थित. बऱ्याच जणांना हा पॉईंट जो आहे तो समजत नाहीये, ठीक आहे. सो आपण बघूया. बघा मी काय करतोय, आउटलेटला इथे एक पॉईंट घेतोय, समजा हा 2 नंबरचा पॉईंट आहे आणि इथं जो आहे तो 1 नंबरचा पॉईंट आहे, ठीक आहे. किंवा प्रत्येक एंट्रीला पण तुम्ही काय करू शकता, बघू शकता. मी याला असं करतोय की समजा हा ओके ओके, हा 1 पॉईंट आहे समजा फॉर एक्झाम्पल. आता मी सांगा इन बिटवीन, बघा ड्युटी जी आहे ती मी काय करतोय, इथं बघतोय 2 पॉईंटला. एक आहे 1 पॉईंट जो आहे एंट्री ऑफ द मेन कॅनल आहे, आणि जो 2 पॉईंट आहे तो काय आहे, आउटलेट पॉईंट आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. आता काय करूया, दोन्ही पॉईंटला कुठे, तर एकतर एंट्री ऑफ द मेन कॅनल आणि दुसरा म्हणजे आउटलेट पॉईंट, या दोन्ही पॉईंटला काय करा, ड्युटी ऑफ वॉटर जी आहे ती काय करा, इंडिपेंडेंटली ऑब्झर्व करा. पहिल्यांदा इंडिपेंडेंटली ऑब्झर्व कराल तर तुम्हाला ते समजेल. कसं, मला सांगा, ड्युटी म्हणजे काय. पहिल्यांदा ड्युटीचा अर्थ काय आहे, ड्युटीचा अर्थ असा आहे की हे जे लँड आहे, किती हेक्टर्स ऑफ लँड तुम्हाला इरिगेट करता येईल जर 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज काय होत असेल, पास होत असेल कंटिन्युअसली. ओके, आता हे लक्षात घ्या की ड्युटी जी आहे ती 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्जला काय होते, ते डिफाईन होते, लक्षात घ्या, ठीक आहे. सो काय करा, दोन्ही पॉइंटला, या फर्स्ट नंबर पॉइंट आणि सेकंड नंबर पॉइंट जो आहे याला काय करा, ड्युटी इंडिपेंडेंटली काय करा, चेक करा, ठीक आहे. याचा इंडिपेंडेंट चेक करा म्हणजे काय, हा आता तुम्ही बघा इथे मला सांगा, जर 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज मेन कॅनलच्या एंट्रीमधून पास झाला, फॉर एक्झाम्पल या पॉइंट पासून काय झाला, तर 1 मीटर क्यूब पर सेकंदचा डिस्चार्ज जो आहे तो एंट्रीमधून पास झाला, तर तो काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल मेन कॅनलमध्ये, ब्रांच कॅनल, मेजर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी, वॉटर कोर्सला जाईल आणि परत कुठे जाऊन पोहोचेल, फील्डवरती पोहोचेल, बरोबर आहे. ओके, आता मला सांगा, ज्यावेळी हे पाणी एंट्रीला तुम्ही 1 मीटर क्यूब पर सेकंदचा डिस्चार्ज सप्लाय केला, तर मला सांगा हे पाणी वाहत येईल. मला सांगा आउटलेट पॉइंटला, या आउटलेट पॉइंटला डिस्चार्ज जो असेल तो किती असेल, या आउटलेट पॉइंटला डिस्चार्ज जो असेल तो किती असेल, 1 मीटर क्यूब पर सेकंदचा डिस्चार्ज एंट्रीला पास केलाय. मला सांगा आउटलेट पॉइंटला 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज असेल का, नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. सो इथला जो या आउटलेट पॉइंटचा जो डिस्चार्ज आहे तो लेस दॅन 1 मीटर क्यूब पर सेकंद असेल. का असेल, कारण हा जो डिस्चार्ज आहे कन्सिस्ट ऑफ 2 टाइप्स ऑफ लॉसेस. एक आहे इव्हॅपोरेशन लॉस. मला सांगा, हा जो कॅनल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जो दिसतोय आपल्याला तो हंड्रेड्स ऑफ किलोमीटर मध्ये आहे, लक्षात घ्या. असं नाही की हे डायग्राम फक्त तुम्हाला याच्यामध्येच दिसते, ठीक आहे. 100, 200, 300 किलोमीटर पर्यंत तुम्हाला असे कॅनलचं नेटवर्क आहे, लक्षात घ्या, किलोमीटर म्हणतोय मी, ठीक आहे. मला सांगा, रिव्हरच्या किंवा मेन कॅनलच्या एंट्रीला जर तुम्ही पाणी सोडलं, मला सांगा, आणि ते जर आपल्या फील्ड किंवा आउटलेट पॉइंट पर्यंत वाहत येत असेल, तर मला सांगा त्या केसमध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस होणार आहेत आणि त्याचप्रमाणे सीपेज पण लॉस होईल, लक्षात घ्या. सीपेज का होईल, कारण जो कॅनल आहे तो जर हायली परमिएबल सॉइल पासून बनला असेल तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, सीपेज लॉस पण काय तर होऊ शकतो, लक्षात घ्या, ठीक आहे. हा, मग मला सांगा, ठीक आहे, आता हे तर कन्सेप्ट समजला असेल की डिस्चार्ज मध्येच काय, डिस्चार्ज जर तुम्ही पास केला तर इव्हॅपोरेशन लॉस आणि सीपेज लॉस होणार आहे, ठीक आहे. आता काय करा, इंडिपेंडेंटली ड्युटी ऑफ वॉटर चेक करा. हा, मला सांगा, आता मी बघा काय क्वेश्चन विचारतोय. क्वेश्चन असा आहे
की या 1 पॉइंटला एंट्री ऑफ द मेन कॅनलला 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज मी सोडला, ठीक आहे. तर मला सांगा मी एरिया इरिगेट करू शकतो फॉर एक्झाम्पल D1, ठीक आहे. मी इथं लिहितोय बघा, जो समजा फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतोय की 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज कुठं आहे, एंट्री ऑफ मेन कॅनलला आहे, ठीक आहे. मेन कॅनलला आहे. हे पाणी जे आहे ज्यावेळी आपल्या फील्ड वरती येईल त्यावेळी मी काय करेल, D1 इतका एरिया काय करेल तर D1 हेक्टर्स ऑफ लँड मी काय करतोय, इरिगेट करतोय, ठीक आहे. आता सेम बघा, हा दुसरा जो पॉइंट आहे, सेम 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज मी कुठं पास करतोय, आउटलेट पॉइंटला. मी कुठं पास करतोय, आउटलेट पॉइंटला, ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की या 2 पॉइंटला मी 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज काय केलाय, मेंटेन केलाय. इथून 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज काय होतोय, पास होतोय आउटलेट पॉइंट पासून. समजा मी एरिया इरिगेट करतोय D2 इतका, एरिया काय करतोय, इरिगेट करतोय D2 इतका. तर मला सांगा की इथे मला सांगा आपल्याला D1 जास्त आहे का D2 जास्त येईल, लक्षात घ्या. D2 जास्त येईल का D1 जास्त येईल. इथं आपल्याला रिलेशन काय मिळेल, D2 ग्रेटर दॅन काय मिळेल, D1, ठीक आहे. आता मला सांगा डेफिनेशन काय आहे ड्युटीचे. ड्युटीचे डेफिनेशन काय आहे की किती हेक्टर्स ऑफ लँड आपण इरिगेट करतो किंवा किती एरिया आपण इरिगेट करतोय बाय सप्लाय 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्ज कंटिन्युअसली. जर तुम्ही मेन कॅनल पासून 1 मीटर क्यूब पर मेन कॅनलच्या एंट्रीला 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज सप्लाय करत असाल तर जो एरिया आपण इरिगेट करू तो काय असेल, कमी असेल. का, कारण पाणी तिथून आपल्या फील्ड पर्यंत येईपर्यंत लॉसेस होणार आहेत, लक्षात घ्या. इव्हॅपोरेशन लॉसेस होतील आणि सीपेज लॉसेस होतील. पण जर हाच 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज आपण आउटलेट पॉइंट पासून सोडला तर त्या केसमध्ये फील्ड पर्यंत येण्यासाठी कमी वेळ लागेल. तर त्या केसमध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस, सीपेज लॉसेस काय होतील तरी ते कमी होऊन जातील, लक्षात घ्या, ठीक आहे. मग आपण काय काय हे म्हणू शकतो, मला सांगा या 2 पॉईंट मध्ये कम्पेअर केलं. आता मी समजा हा 1, समजा इथे एक पॉईंट आहे 3, ठीक आहे. किंवा मी याला आता काय करतो, ABCD आपण याला लिहूया, लक्षात घ्या, ठीक आहे. समजा हा जो आहे तो A पॉइंट, दिस इज B पॉइंट, हा C पॉइंट, हा D पॉइंट, हा E पॉइंट, ठीक आहे. ओके, हा मला सांगा कुठल्या पॉइंटला ड्युटी जास्त असेल, कुठल्या पॉइंटला ड्युटी जास्त असेल. हा ABCDE या 5 पॉइंट पैकी कुठल्या पॉइंटला ड्युटी जास्त असेल, कुठल्या पॉइंटला असेल तर E पॉइंटला जास्त असेल, बरोबर आहे. कारण 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज व ड्युटी हा 1 मीटर क्यूब पर सेकंदलाच डिफाईन करतोय आपण, ठीक आहे. मग इथून जर 1 मीटर क्यूब पर सेकंद इतका डिस्चार्ज सोडला तर त्या केसमध्ये नंबर ऑफ एरिया तुम्ही काय करू, एरिया जो आहे तो तुम्ही जास्त इरिगेट करू शकता. D पॉइंट पासून सोडला तर E पेक्षा कमी असेल तो. आता A पॉइंट पासून सोडला तर इव्हॅपोरेशन लॉसेस, सीपेज लॉसेस खूप जास्त होतील, लक्षात घ्या, बरोबर आहे. मग मला सांगा इथं मी जर ड्युटीचं रिलेशन लिहायचं झालं तर मी असं लिहू शकतो, ड्युटी ॲट पॉइंट E is greater than duty at point D is greater than duty at point C is greater than duty at point काय असेल B, आणि सगळ्यात ड्युटी कमी कुठे मिळेल तुम्हाला, A पॉइंटला मिळेल, लक्षात घ्या, ठीक आहे. याचा अर्थ आता तुम्ही याला असं लिहू शकता, ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता की ड्युटी जी आहे ती व्हेरियस प्लेसेसला, म्हणजेच काय एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत तुम्हाला काय होते तर व्हॅरी होताना दिसते, लक्षात घ्या. आणि ड्युटी इन्क्रीज कशी होईल, जसं तुम्ही मेन कॅनल पासून जसं तुम्ही आउटलेट पॉइंट कडे मूव्ह करत जाल तशी ड्युटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. जशी ड्युटी काय होत जाते तर म्हणजे मेन कॅनल पासून या वॉटर कोर्सेस कडे जसं तुम्ही मूव्ह करत जाल तशी ड्युटी जी आहे ते काय होत जाते, इन्क्रीज होत जाते, लक्षात घ्या. समजते का बघा हे, ठीक आहे. सो सिंपल इतकंच आहे की ड्युटी जो आहे तो 1 मीटर क्यूब पर सेकंद ऑफ डिस्चार्जला आपण डिफाईन करतो. 2 पॉईंट पासून 1 मीटर क्यूब पर कुठल्याही 2 पॉईंट पासून इतका डिस्चार्ज तुम्ही पास करा आणि चेक करा. जितकं जास्त एरिया तुम्ही इरिगेट करू शकाल तर याचा अर्थ काय, ड्युटी काय असेल त्या पॉईंट पासून काय असेल, जास्त असेल, सिम्पली, ठीक आहे. ओके, सो समजलं असेल तर आपण लिहूया इथं, ठीक आहे. लिहा फर्स्ट पॉइंट लिहू आपण इथे, लिहा फर्स्ट पॉइंट लिहा. ड्युरिंग passage of time, during passage of water in irrigation channel
during passage of water in irrigation channel, water is lost in various processes. That is, it is lost due to, water is lost in various processes, that is, it is lost due to evaporation and seepage. These losses are also called as transmission or conveyors loss. Next point स्टार्ट करायचा आहे. ड्यूटी ऑफ वॉटर varies from one place to another. Duty of water varies from one place to another in canal irrigation network and increases as moves downstream from main course towards water course. मेन कोर्स पासून जसं वॉटर कोर्स कडे तुम्ही मूव्ह करत जाल त्याची ड्युटी काय होते तर इन्क्रीज होणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, इन्क्रीज होईल. ओके, लिहा नेक्स्ट पॉइंट लिहा. थर्ड पॉइंट लिहा. ड्युटी at the head of water course. Duty at the head of water course is called outlet discharge factor. Duty at the head of water course is called outlet discharge factor. नेक्स्ट पॉइंट माझ्याकडे अजून काही पॉइंट्स आहेत एक्स्ट्रा मी काढलेले आहेत, ते देखील आपण लिहून घेऊया. मोबाईलमध्ये सेव्ह केले होते मी. ओके, लिहा त्याच्यामध्ये. द ड्युटी at the head of field is called net quantity. काही टर्म्स आहेत लिहून घेऊ आपण. ड्युटी at the head of field is called net quantity. नेक्स्ट पॉइंट. The duty at the head of a branch canal is called lateral quantity. Next point. The duty at the head of main canal is called gross quantity. At the head of canal is called gross quantity. Next point लिहा.
the outlet point याचा अर्थ काय आहे, जंक्शन बिटवीन किंवा जंक्शन ऑफ minor distributary and water course. A junction, the outlet point is the end point of irrigation department. Is the end point of irrigation department. Yeah, that is control of irrigation department finishes at this outlet point, and water is carried beyond this outlet into water course and field channels COURS आहे, water course and field channels by farmer themselves. इंटरव्ह्यूला माहीत पाहिजे, म्हणजे विचारलं जाईल, लक्षात घ्या. ठीक आहे, आउटलेट पॉईंट काय असतो, काय असतं त्याचं सिग्निफिकन्स. ठीक आहे, ओके. लिहा हेडिंग द्या, याच्यामध्येच नोट लिहा, एक नोटमध्ये लिहा. फर्स्ट लिहा फ्लो ड्यूटी. फ्लो ड्यूटी मध्ये लिहायचा. when certain fraction of flow of river water is diverted into canal irrigation network. When certain fraction of flow of river water is diverted into canal irrigation network, then duty is expressed in hectare per cubic and is called flow duty. सेकंड एक लिहा नोट, मग दोन्ही एक्सप्लेन करतो मी इथे. लिहा सेकंड, लिहा स्टोरेज ड्यूटी. लिहा त्याच्यामध्ये लिहा in storage irrigation, every meter cube of water available in the reservoir will mature certain hectares of land of a particular crop and the duty is expressed in hectares per meter cube, called
क्वांटिटी और स्टोरेज ड्यूटी ओके. बघा पहिल्यांदा हे बघा पॉईंट्स काय लिहिलेत इथे. ठीक आहे, एक तर आपल्याला माहिती आहे की ड्यूटी व्हेरियस प्लेसेसमध्ये कशी व्हॅरी होते. ठीक आहे, काही लॉसेस होतात त्याच्यामुळे ड्यूटी जी आहे ती व्हॅरी होते. ठीक आहे, आणि महत्त्वाचे जे आहे ते हे आहे, याला अंडरलाईन करा पाहिजे तर, की ड्यूटी इन्क्रीज होत चालले जसं आपण डाऊनस्ट्रीम साईडला मूव्ह करू फ्रॉम मेन कोर्स टू द वॉटर कोर्स. बरोबर आहे. ओके. सो त्यानंतर ड्यूटी जी आहे हेड ऑफ वॉटर कोर्सला आपण आउटलेट डिस्चार्ज फॅक्टरने एक नाव दिलंय, फॅक्टर आहे. ड्यूटी ॲट हेड ऑफ द फील्डला नेट क्वांटिटी, ब्रांच कॅनलला लॅटरल क्वांटिटी, ड्यूटी ॲट हेड ऑफ मेन कॅनलला ठीक आहे जो आहे तो ग्रॉस क्वांटिटी आहे. आउटलेट पॉईंट जो आहे तो जंक्शन आहे. इरिगेशन डिपार्टमेंटची जी हद्द आहे ती तिथंपर्यंतच असेल, त्याची कंट्रोल जो आहे तो फक्त इथंपर्यंत असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण एक डेफिनेशन, 2 डेफिनेशन्स लिहिलेत. आता आपण मगाशी म्हटलं इथे की हा जो वियर आहे, वियरच्या अपस्ट्रीम साईडला जे पण वॉटर आहे त्या वॉटरचा सर्टन फ्लो वॉटर आपण जर डायव्हर्ट करत असेल कॅनल इरिगेशन नेटवर्कमध्ये, याचा अर्थ मला सांगा इथं वॉटर वियरच्या मागे अपस्ट्रीम साईडला वॉटर आपण स्टोअर करतोय का? नाहीये. मला सांगा तो फ्लोईंग कंडिशनमध्ये आहे. आता तेच फ्लोईंग कंडिशनमधलंच वॉटर, सर्टन फ्रॅक्शन ऑफ वॉटर जर आपण कॅनल इरिगेशनमध्ये डायव्हर्ट करत असेल तर त्या केसमध्ये जो वॉटर जो पण आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे ते इन टर्म्स ऑफ डिस्चार्ज मेजर करतोय. याचा अर्थ हे वॉटर जर आपण एक्स्ट्रॅक्ट करत असेल इन द कॅनल इरिगेशन नेटवर्क आणि हे जर पाणी परत फील्डवरती जात असेल तर आपण ड्यूटीला एक्सप्रेस कसं करू? हेक्टर पर क्युमेकने. बघा आता काय म्हटले, याचा अर्थ सर्टन फ्रॅक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर वॉटर इज डायव्हर्टेड इन टू कॅनल इरिगेशन नेटवर्क. आता याचाही उलट बघा, याच्या उलट म्हणजे तुम्हाला समजेल. मला सांगा स्टोरेज ड्यूटीचा अर्थ काय बघा. मला सांगा स्टोरेज ड्यूटी काय असेल. मला सांगा आपण फ्लो ड्यूटीमध्ये डायव्हर्जन स्ट्रक्चर आपलं काय होतं? वियर होता किंवा बराज होता. आता समजा हा रिव्हर जो आहे, समजा हा रिव्हर आहे की हा फ्लो करतोय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता मी वियरचं कन्स्ट्रक्शन न करता काय केलं, एक डॅम बांधला फॉर एक्झाम्पल. इथं जो आहे समजा एक असा डॅम बांधला मी इथे. मला सांगा आता मी डॅम बांधत असेल तर मला सांगा विथ टाइम वॉटर लेवल राईज होईल, लक्षात घ्या इथे. बरोबर आहे, विथ टाइम वॉटर लेवल जे आहे ती राईज होईल, लक्षात घ्या. आता मला सांगा डॅमच्या अपस्ट्रीम साईडला इथं जे वॉटर आहे ते आपण इथं काय करतोय? स्टोअर करून ठेवलं. इथं फ्लोईंग वॉटर आहे का? नाही, इट इज अ स्टोर्ड वॉटर. आता समजा फॉर एक्झाम्पल की जो स्टोरेज आहे तो तर आता भरपूर जास्त असेल, लक्षात घ्या. आता हे जर स्टोर्ड वॉटर आपण इरिगेशनसाठी वापरत असेल, मग काय करू आपण की हे जे स्टोर्ड वॉटर आहे हे आपण आपल्या कॅनल इरिगेशनमध्ये काय करतो? डायव्हर्ट करत असेल. म्हणजे सर्टन फ्रॅक्शन ऑफ दिस स्टोर्ड वॉटर आपण जर कॅनल इरिगेशन सिस्टीम मध्ये डायव्हर्ट करत असेल तर इथे ड्यूटी जी आहे, कारण स्टोर्ड वॉटर आहे, इथं आपण विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम बघतोय आता इथे, कारण हे वॉटर काय आहे? स्टोर्ड वॉटर आहे, लक्षात घ्या. फ्लोईंग वॉटरमध्ये आपण विथ रिस्पेक्ट टू डिस्चार्ज बघतोय, किती हेक्टर्स ऑफ लँड डिग्रेड करतोय. इथं आपण बघतोय विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर, कारण स्टोर्ड वॉटर आहे. सो जर सर्टन व्हॉल्यूम ऑफ स्टोर्ड वॉटर जर आपण कॅनल इरिगेशन नेटवर्कमध्ये डायव्हर्ट करत असेल तर त्या केसमध्ये जी ड्यूटी आहे ते आपण एक्सप्रेस करतो कशाने? स्टोरेज ड्यूटीने. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ हेक्टर्स पर काय आहे? क्युबिक नाही, हेक्टर्स पर काय आहे? मीटर क्यूब आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. ठीक आहे, लिहा. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे, ओके लिहा. नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट लिहिंग द्या. लिहा, फॅक्टर्स अफेक्टिंग ड्यूटी ऑफ वॉटर. फॅक्टर्स अफेक्टिंग ड्यूटी ऑफ वॉटर. मला सांगा कुठले कुठले फॅक्टर्स ड्यूटीला अफेक्ट करतील हे आपल्याला बघायचं आहे. आता मी फक्त काय करतोय, इथे हेडिंग देतोय आणि तुम्हाला हे म्हणतो ना इमॅजिन करायचं आहे की ड्यूटी कशी व्हॅरी होईल किंवा ड्यूटी कसा अफेक्ट करेल या पर्टिक्युलर पॅरामीटरवरती, हे तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे, सो लिहा. फर्स्ट लिहा. फर्स्ट इज टाईप ऑफ क्रॉप. सांगा फर्स्ट जो आहे, मी पेनचा कलर चेंज करतोय. सॉरी, जो फर्स्ट आहे तो म्हणजे टाईप ऑफ क्रॉप. टाईप ऑफ क्रॉप सांगा. टाईप ऑफ क्रॉप जो आहे तो मला सांगा ड्यूटीला कसा अफेक्ट करेल. ठीक आहे, हां सांगा, किंवा विचार करा थोडासा याच्यामध्ये.
ऑनलाईन आहे, आपण सांगू तर शकत नाही आहे. हां बघा, मला सांगा की 2 क्रॉप्स आहेत, ठीक आहे. समजा क्रॉप ए आहे, एक क्रॉप बी आहे. दोघांचा बेस पिरियड काय आहे, सेम आहे, ठीक आहे. बाकीचे सगळे पॅरामीटर सेम करतोय आपण, फक्त एकाच पॉईंटबद्दल डिस्कस करतोय इथं, ठीक आहे. समजा दोघांचा बेस पिरियड आहे 100 डेज आहे, 100 डेज आहे. याचा अर्थ मला सांगा 100 दिवस आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की पाणी सोडावं लागेल, सर्टन अमाऊंट, जे काही डेल्टा असेल तो, ठीक आहे. ओके, लेट्स अजूम करा जो क्रॉप ए आहे इट रिक्वायर्स मोर वॉटर, याला जास्त वॉटरची गरज आहे. जो क्रॉप बी आहे इट रिक्वायर्स लेस वॉटर, इट रिक्वायर्स लेस वॉटर. दोघांना 100, दोघांचा बेस पिरियड 100 दिवस आहे, पण एका क्रॉपला जास्त पाणी लागतं, दुसऱ्या पिकाला कमी पाणी लागतं, ठीक आहे. तर मला सांगा ड्युटी कुठल्या क्रॉपची जास्त असेल. ड्युटी जी आहे क्रॉप ए ची जास्त असेल का बी ची जास्त असेल. ड्युटी काय आहे, ड्युटी आहे परत सेम डेफिनेशन, सेम काय आहे की किती एरिया आपण इरिगेट करू शकतो जर आपण 1 मीटर क्यूब पर सेकंदचा डिस्चार्ज कंटिन्युअसली थ्रू आउट द बेस पिरियड काय करत असेल तर सोडत असेल. हां मला सांगा एक असा क्रॉप आहे की ज्याला खूप जास्त वॉटर लागतं. मला सांगा जर जास्त वॉटर लागत असेल तर मला सांगा वॉटर जास्त लागतं याचा अर्थ पण कमी एरिया इरिगेट होईल, लक्षात घ्या, बरोबर आहे. जो सेकंड क्रॉप आहे बी क्रॉप जो आहे त्याला सांगा कमी वॉटर लागतंय. जर कमी वॉटर लागत असेल तर सेम अमाऊंट ऑफ वॉटर क्वांटिटीला आपण काय करू शकतो, बी क्रॉप जो आहे तो बी क्रॉपचा मध्येच काय जास्त एरिया आपण काय करू शकतो, कल्टिवेट करू शकतो, लक्षात घ्या, ठीक आहे. सो या केसमध्ये हा जो क्रॉप बी आहे, क्रॉप बी आहे याच्यासाठी ड्युटी जी आहे ती काय असेल तर जास्त असेल, लक्षात घ्या. सेकंड क्रॉपची ड्युटी काय असेल, जास्त असेल. समजते ना मी काय म्हणतोय, ठीक आहे. पहिला क्रॉप आहे ज्याला वॉटर जास्त लागतंय, सेकंड क्रॉप आहे ज्याला वॉटर कमी लागतंय. तर मला सांगा मी काही क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाय केलं इथं, ठीक आहे. मला सांगा 1 मीटर क्यूब पर सेकंदचा डिस्चार्ज आपण बी डेज साठी काय करत असेल या फील्ड वरती सप्लाय करत असेल. एक असं पीक लावलंय, असे क्रॉप कल्टिवेट करतोय की ज्याला वॉटर जास्त लागतंय. आता मला सांगा बी डेज साठी इतका डिस्चार्ज मी सोडत असेल, पाणी त्याला जास्त लागतंय, याचा अर्थ आपण कमी एरिया इरिगेट करणार, लक्षात घ्या, कमी एरिया इरिगेट होईल, लक्षात घ्या. आणि ज्या पिकाला वॉटर कमी लागतंय म्हणजे याचा अर्थ काय, ते पीक आपण जास्त कल्टिवेट करू शकतो, की नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड जास्त इरिगेट होईल, लक्षात घ्या, ठीक आहे. सो फर्स्ट आहे टाइप ऑफ क्रॉप, ठीक आहे. सेकंड वन, ठीक आहे, की पॉइंट्सच लिहायचे त्याच्यामध्ये. मला सांगा क्लायमेट, क्लायमेट अँड सीझन म्हणायला, क्लायमेट अँड सीझन, ओके. मला सांगा क्लायमेट कसं अफेक्ट करेल. मला सांगा समर सीझनमध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त होतं, की म्हणजे समर सीझनमध्ये लॉसेस जास्त आहेत. जर लॉसेस जास्त असतील तर मला सांगा ड्युटी काय असेल, कमी असेल, बरोबर आहे ना. की इथं लॉसेस जे आहेत, लॉसेस जास्त, सो ड्युटी जी आहे ती काय होऊन जाईल, इथं डिक्रीज होऊन जाईल, लक्षात घ्या. बघा ज्या मुलांना हे समजत नाहीये की हे लेस कसं मोर कसं, त्यांनी जो महत्वाची डेफिनेशन आहे डेफिनेशनला फॉलो करा आणि डेफिनेशन कशी अफेक्ट होती ही बघायचं आहे आपल्याला इथे, बरोबर आहे. ड्युटी काय आहे, ड्युटी आहे काय, किती एरिया आपण काय करतोय, सेम. बघा मी 10 वेळा हे बडबडतोय, ठीक आहे. त्यामुळे मला वाटतं हे तुमच्या डोक्यामध्ये गेलं पाहिजे आता, ठीक आहे. मी असं म्हणतोय की किती म्हणजेच काय, किती मॅक्सिमम एरिया इरिगेट करू शकतो. म्हणजे मॅक्सिमम एरिया कधी इरिगेट होईल, मॅक्सिमम एरिया कधी इरिगेट होईल. मला सांगा एखाद्या क्रॉपला पाणी कमी लागतंय पण मी पाणी तितकं सोडतोय बी दिवसांमध्ये जितकं पाणी सोडणार होतो तेवढं सोडतोय, त्याला पाणी लागतं, याचा अर्थ आपण नंबर ऑफ हेक्टर्स ऑफ लँड जास्त इरिगेट करू शकतो, सिंपल आहे. जर समर सीझन असेल तर त्या केसमध्ये इव्हॅपोरेशन लॉसेस जास्त होणार. बघा ना आता तुम्ही याच्यामध्येच बघा, म्हणजे इथं समजेल. मला सांगा इथून वॉटर सोडतोय, बरोबर आहे, इथून वॉटर आपण सप्लाय करतोय, ठीक आहे. आता हे बघू नका फक्त, मला सांगा पाणी इथून फील्ड वरती येण्यासाठी आता मला सांगा समर सीझन आहे, समर सीझन मध्ये मला सांगा मी 1 मीटर क्यूब पर सेकंडचा डिस्चार्ज इथं सोडला, बरोबर आहे. समर सीझन मध्ये लॉसेस जास्त होणार, लॉसेस जास्त होत असेल तर मला सांगा डिस्चार्ज कमी पास होतो इथं, डिस्चार्ज कमी पास होतोय तर ड्युटी काय होते, कमी होऊन जाते इथं, बरोबर आहे ना. मग मला सांगा सेम हा फॅक्टर जो आहे तोच आहे इथं, लक्षात घ्या. तोच फॅक्टर आपण काय म्हणजे काय होतं तर ड्युटीला अफेक्ट करतोय, लक्षात घ्या. समर सीझन मध्ये लॉसेस जास्त होतात त्यामुळे ड्युटी काय मिळेल, कमी मिळेल तुम्हाला, ठीक आहे. थर्ड लिहा युजफुल और इफेक्टिव्ह रेनफॉल, ठीक आहे. बघा याची डेफिनेशन आपल्याला पुढे बघायची आहे, ठीक आहे. पण मी आता इथे एक एक्झाम्पल घेतोय, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल इथं, ठीक आहे. बघा समजा फॉर एक्झाम्पल
समजा आता इरिगेशन वॉटरला सेमच ठेवलं आहे बघा, दोन फील्ड आहेत समजा ए आणि बी, समजा ए आणि बी आहे, इथं फील्ड आहे लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तुम्ही बघा याचा एरिया, ठीक आहे, समजा ए आणि बी दोन काय आहेत तर फील्ड आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, आता आपण इरिगेशन वॉटरला सेम ठेवूया. मला सांगा इरिगेशन वॉटरला जर सेम ठेवलं, आता आपण पावसाबद्दल बोलतोय. ठीक आहे, आता मला सांगा ए वरती पाऊस पडतोय 50 सेंटीमीटरचा आणि बी वरती पाऊस पडतोय 40 सेंटीमीटरचा. ठीक आहे, ए फील्ड वरती, हा जो आहे तो फील्ड आहे, ए फील्ड वरती पाऊस किती पडतोय 50 सेंटीमीटरचा पाऊस, इफेक्टिव्ह पाऊस आहे तो की जो रूट झोन मध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे, आणि बी फील्ड वरती 40 सेंटीमीटरचा पाऊस पडतोय. तर मला सांगा कोणत्या फील्डचा जास्त एरिया इरिगेट होईल? ए फील्ड म्हणजे ए जो आहे इथे जास्त इथे जास्त कल्टिवेशन करता येईल की इथे जास्त कल्टिवेशन करता येईल? यस, हा, कुठल्या फील्ड मध्ये जास्त इरिगेशन करता येईल आपल्याला? तर ए फील्ड मध्ये. बरोबर आहे ना, की इथे बघा ना, जो इरिगेशन वॉटर आहे हे दोन्ही केसमध्ये काय आहे? सेम आहे. इथं पण इरिगेशन वॉटर तितकंच येतं, इथं पण तितकंच येतंय. आता ज्या फील्डवरती पाऊस जास्त पडतोय, ऑब्विसली ड्युटी काय असेल तिथे जास्त असेल, कारण मोर अमाऊंट ऑफ एरिया तुम्ही काय करू शकता? इरिगेट करू शकता. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मला सांगा नेक्स्ट आहे टाईप ऑफ सॉइल. नेक्स्ट आहे टाईप ऑफ सॉइल. ठीक आहे, हा, टाईप ऑफ सॉइल मध्ये आता सेम मला सांगा, जर हायली परमिएबल सॉइल असेल, तर मला सांगा काय? हायली परमिएबल सॉइल असेल, जर सॉइलची परमिएबिलिटी जास्त असेल, याचा अर्थ व्हॉइड जास्त आहेत, मोठे आहेत, तर मला सांगा सीपेज लॉस जास्त होईल. आता जर सीपेज लॉस होतो याचा अर्थ ड्युटी कमी होईल थोडक्यात. बरोबर आहे, सो इथे सीपेज लॉसेस जास्त, सो ड्युटी जे आहे ते काय होऊन जाईल? इथे कमी होऊन जाईल. कुठल्या केसमध्ये पण फॉर हायली परमिएबल सॉइलच्या केसमध्ये काय होईल? सीपीएच लॉस जास्त होतो, त्यामुळे ड्युटी काय होऊन जाते? कमी होऊन जाते. लक्षात घ्या. समजतंय? ओके. नेक्स्ट मला सांगा, मी असं लिहिलं की समजा जे आपण डिस्ट्रीब्युशन टेक्निक आहे, ठीक आहे, इफिशियन्सी ऑफ डिस्ट्रीब्युशन टेक्निक. मला सांगा एक फील्ड आहे, एका फील्डमध्ये आपण काय करतोय? फरो इरिगेशन करतोय, आणि एक फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण जे टाईप ऑफ टेक्निक ऑफ इरिगेशन जे आहे ते काय करतोय? समजा ड्रीप इरिगेशन वापरतोय. आता मला सांगा ड्रीप इरिगेशनची इफिशियन्सी खूप जास्त आहे. लक्षात घ्या. मग मला सांगा ड्रीप इरिगेशन जर आपल्या फील्डवरती केलं तर आपण जास्त एरिया काय करू शकतो? इरिगेट करू शकतो. ठीक आहे, सो हे जे आहेत हे सगळे फॅक्टर्स आहेत की जे ड्युटीला काय करतात? तर अफेक्ट करतात. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. सो कुठले फॅक्टर्स आहेत लक्षात ठेवायचे आपल्याला? एक आहे टाईप ऑफ क्रॉप, क्लायमेट अँड सीझन, त्यानंतर इफेक्टिव्ह रेनफॉल, त्यानंतर टाईप ऑफ सॉइल, त्यानंतर इफिशियन्सी ऑफ कल्टिवेशन मेथड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लिहा. नेक्स्ट हेडिंग द्या. एक नोट लिहा. नोट स्टार करायचं याला. काही प्रॉब्लेम्स आहेत जनरली, एक मार्क्सचे प्रॉब्लेम किंवा काही 2 मार्क्सचे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, या एका फॉर्म्युल्यावरती आपण काय करू शकतो? तर मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, सो नोटमध्ये लिहा. एकच नोट आहे, लिहा. त्याच्यामध्ये बाय नोईंग द टोटल available water at the head of the canal, total available water at the head of canal, and overall duty of the crop required to be irrigated, then area can be easily
कॅल्क्युलेटेड, इझिली कॅल्क्युलेटेड, एरिया कॅन बी इझिली कॅल्क्युलेटेड. ठीक आहे. बघा समजा हे फील्ड आहे, ठीक आहे, हा जो आहे तो फील्ड आहे, दिस इज द फील्ड. या फील्डमध्ये ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कल्टिवेशन करायचं आहे आता. ठीक आहे. समजा हेड ऑफ कॅनल जो आहे, कॅनलचा जो हेड आहे, ठीक आहे, इथून काय केलंय मी जे आहे ते वॉटर जे आहे ते सप्लाय केलंय. ठीक आहे. टोटल अवेलेबल वॉटर ॲट द हेड ऑफ द कॅनल मला माहित आहे, याचा अर्थ मला डिस्चार्ज माहित आहे. ठीक आहे. तुम्हाला डिस्चार्ज दिलाय, ठीक आहे, टोटल डिस्चार्ज दिलाय, क्युमेक मध्ये असतो तो, टोटल डिस्चार्ज जो आहे क्युमेक मध्ये आहे. जर डिस्चार्ज माहित असेल आणि तुम्हाला काय माहित असेल, जे पण क्रॉप तुम्ही कल्टिवेट करताय त्याची ड्युटी माहित असेल आपल्याला. ठीक आहे. ड्युटी मला सांगा, ड्युटी याला आपण डी ने डिफाईन करतो. समजा मी क्यू ला मल्टिप्लाय केलं dt ने. ठीक आहे. टोटल ड्युटी माहित असेल मला. ड्युटी कशामध्ये असते, हेक्टर्स पर क्युमेक. सो मी मला सांगा मल्टिप्लिकेशन केलंय तर मला सांगा क्युमेकला क्युमेक कॅन्सल होऊन जाईल, काय राहील इथे हेक्टर्स. याचा अर्थ मला सांगा टोटल एरिया किती इरिगेट होतो इन हेक्टर्स मिळून जाईल. टोटल एरिया किती इरिगेट होतोय इन हेक्टर्स मला मिळून जाईल. लक्षात घ्या, मी इथे लिहितो इज इक्वल टू 80. टोटल एरिया जो आहे तो काय असेल हेक्टर्स. ठीक आहे. तर सिंपल रिलेशन काही नाही याच्यामध्ये, की जर तुम्हाला डिस्चार्ज माहित असेल, ड्युटी माहित असेल तर तुम्ही एरिया काढू शकता. जर तुम्हाला डिस्चार्ज आणि एरिया दिला असेल ड्युटी काढू शकता. समजतंय. किंवा तुम्हाला ड्युटी आणि एरिया देतात आणि डिस्चार्ज विचारतात किती पास झालेला असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल जे आहे ते काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. याला मी मध्येच लिहून दिलंय. सो याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो स्टार करायचं आहे याला, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. लिहा नेक्स्ट, लिहा नेक्स्ट हेडिंग द्या, लिहा नेक्स्ट हेडिंग द्या. नेक्स्ट आहे, नेक्स्ट जो आहे तो ॲग्रिकल्चरल और क्रॉप सीजन्स इन इंडिया. ॲग्रिकल्चरल और क्रॉप सीजन्स इन इंडिया. ठीक आहे. लिहा त्याच्यामध्ये एक लिहायला स्टार्ट करायचं आहे. या बघा आपल्या इंडियामध्ये क्रॉप सीझन्स कोणते कोणते आहेत, कोणती कोणती पिकं घेतली जातात. ठीक आहे. परीक्षेला येऊ शकतं, लक्षात घ्या. लिहा. फर्स्ट आहे खरीप सीझन. फर्स्ट जो आहे तो खरीप सीझन आहे. जनरली हा जो आहे तो 1 जुलै टू आय थिंक 15 ऑक्टोबर पर्यंत आहे. ठीक आहे. जनरली या जुलै ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये काय असतो तर पावसाळा असतो बऱ्यापैकी, बरोबर आहे. सो जनरली आपण यांना काय म्हणतो तर याच्यामध्ये या टाईममध्ये जी पण पिकं घेतली जातात त्यांना आपण रेनी क्रॉप्स म्हणतो. रेनी क्रॉप्स. एक्झाम्पल लिहा. राईस, मेज, जवार, बाजरा, एक्सेट्रा. सेकंड लिहा. सेकंड आहे रबी सीझन. 16 ऑक्टोबर टू मला वाटतं हे 28 फेब्रुवारीपर्यंत. 28 फेब्रुवारी. ठीक आहे. यापर्यंत हिवाळा असतो. ठीक आहे. सो दीज आर द विंटर क्रॉप्स कल्टिवेट करतो आपण याच्यामध्ये. विंटर क्रॉप्समध्ये कोण येतं, व्हीट, पल्सेस म्हणजे डाळी, ग्रॅम म्हणतो आपण, पोटॅटोज एक्सेट्रा. बरीच आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. जनरली एक्झाम्पल नाही विचारत पण मे बी हे रेंज विचारू शकतात. ठीक आहे. थर्ड लिहा. झॅड सीझन. ठीक आहे. झॅड सीझन जो आहे तो जनरली 1 मार्च ते किती आहे हा 30 जून पर्यंत. 1 मार्च ते 30 जून आहे. याच्यामध्ये आपण जनरली व्हेजिटेबल्स वगैरे ग्रो करतो. व्हेजिटेबल्स, फॉडर एक्सेट्रा. सो खरीप सीझन, रबी सीझन, झॅड सीझन. अजून एक आहे 4th नंबर. हा काही सीझन नाही आहे पण याला आपण याच्यामध्येच लिहितो. पेरिनियल याचा अर्थ बारमाही सीझन. ठीक आहे. पेरिनियल सीझन कशाला म्हणतो की ज्या क्रॉप्सचा, बघा पेरिनियल क्रॉप्स म्हणतो आपण हे. पेरिनियल क्रॉप्स याचा अर्थ काय आहे, ज्या क्रॉप्सचा बेस पिरियड
300 डेजपेक्षा जास्त असेल. फॉर बी ग्रेटर दॅन और इक्वल टू 300 डेज, ज्या क्रॉप्सचा बेस पिरियड हा 300 दिवसांपेक्षा जास्त असेल, 300 दिवसांपेक्षा जास्त आहे, अप्रॉक्सिमेटली 1 इयर असेल, त्यांना काय म्हणतो आपण तर पेरिनियल क्रॉप्स म्हणतो. म्हणजे असे सीझन, एक त्या क्रॉपचा पर्टिक्युलर सीझन जो आहे तो पेरिनियल सीझन आहे. ठीक आहे. कुठला आहे एक्झाम्पल? शुगर केन. येस. जो ऊस आहे तो जनरली 1 वर्षापर्यंत आपण कल्टिवेट करत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तो फुल मॅच्युअर होण्यासाठी 1 वर्ष लागेल अप्रॉक्सिमेटली. सो त्या केसमध्ये तो जो क्रॉप आहे तो पेरिनियल क्रॉप आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो हा जो आहे तो काय आहे तर काय आहे आपण बघितले ॲग्रिकल्चर सीझन्स. ठीक आहे. जनरली ऑब्जेक्टिव्हला हे विचारू शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके.